तिसरं पूर्ण शक्तिपीठ म्हणजे आपलं कोणतं आहे? अरे भाई थांब, आता मला पहिले रोड पाहू द्या। दोस्तों स्क्रिप्ट गलत हो गई, शुरू से शुरू करते हैं। हॅलो एव्हरीवन, दिस इज मी रुशील आणि आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ मधलं दुसरं महत्वाचं पूर्ण शक्तिपीठ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील माहूरगडचं रेणुका मातेचं मंदिर। आणि आज मी निघालोय तिथलं दर्शन करायला। आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे, ज्यातलं एक महत्वाचं पूर्ण शक्तिपीठ येते कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी, ठीक आहे। आणि दुसरं पूर्ण शक्तिपीठ आहे आपलं नांदेड जिल्ह्यातील माहूरगडवरील रेणुका मातेचं मंदिर। आणि तिसरं पूर्ण शक्तिपीठ आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची तुळजाभवानी। आणि एक अर्ध शक्तिपीठ म्हणजे आपलं नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी, ते वणीची सप्तशृंगी म्हणून फेमस आहे, ते एक अर्ध शक्तिपीठ आहे। आणि आज आपण चाललोय दुसरं पूर्ण शक्तिपीठ म्हणजे रेणुका मातेचं दर्शन करायला। सो आपण माहूरगडच्या रस्त्याने लागलेलो आहोत। आपण 6 किलोमीटर दूर आहोत फक्त, तर हा रोड एन्जॉय करू शकता तुम्ही। सो आपण पोहोचलो माहूरगड। लाईनीत लागून निघालो काही। अशा प्रकारे आपलं माहूरचं दर्शन झालंय। तुम्हाला मी माहूरचा किल्ला दाखवून देतोय, जो आपण आतमधून व्हिजिट अनफॉर्च्युनेटली नाही करू शकलो। सो हा एक किल्ला आहे। सो आता आपण निघतोय आपल्या घरच्यासाठी, रिटर्न टू द वरोरा। ट्रिप संपली आहे आणि मी आज सकाळी 11च्या जवळपास होतो हिमायतनगरला। तिथल्या परमेश्वराचे दर्शन करून मी निघालो माहूरसाठी आणि माहूरला पोहोचलो जवळपास 2च्या जवळपास पोहोचलो। देन 4 पावणे 4ला तिथून निघालो घरच्यासाठी, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपली ट्रिप इथे खतम झाली आहे। आता मी घरी पोहोचणार 7
आता 7 झाले, करेक्ट 7 वाजून 3 मिनिट आहे. अगर दिसत असेल तर 7 वाजून 3 मिनिट. आणि मला वाटलं होतं मी 8 पर्यंत पोहोचणार, कारण की मी मधात कुठे लंच ब्रेक वगैरे काही घेतला नाही, कारण की सकाळलाच एकदम पोट भरून खाऊन निघालो होतो. तर त्याच्याकरता मला काही थांबायची गरज नाही पडली. गाडीमध्ये पाणी वगैरे एकदम 3-4 लिटर गाडी पाणी भरून घेतलं होतं. तर पाणी आता पण आहे उरलेलं. चार्जिंगसाठी तर कारमध्ये थोडं केलं होतं. सो सगळं अशा प्रकारे आपली समरी अगर बघितलं गेली तर मला 3000चं डिझेल लागलं. बाकी एकटं असल्यामुळे मला काही खायची वगैरे काही कुठे काही गरज नाही पडली. सो फक्त ही ट्रिप माझी 3000मध्ये झाली. आणि बाकी छोटं मोठं एकदम बेस्ट. तुम्हाला अगर कुठे फिरायचं असेल ना, कुठे पण नक्की कुठे पण फिरा, पण अगर फिरायचं असेल ना, सोलो ट्रिप करा. सोलो ट्रिप कसं आहे, तुम्ही प्लॅन करून जाता कुठल्या ट्रिपसाठी, देन ते प्लॅन तुम्हाला तिथे जाऊन चेंज करावं लागते. आणि हे हमेशा माझ्या ट्रिपसोबत होतं, हमेशा नेहमी. कुठला तरी प्लॅन करून ट्रिप करायला जातो आणि ते प्लॅन राहते भलतीकडेच, ॲक्शन्स होतात भलतीकडेच वेगळे, एकदम अनप्रेडिक्टेबल गोष्टी हे होतात. आज मी प्लॅन करून गेलो होतो माहूरसाठी. मला वाटलं की माझे सगळे जे रोड आहे ते खूप मोठे होते, पण एकदम नॅरो रोड्समधून मी निघालो आहे. सो अशा प्रकारे मी दर्शन घेतलं. पण टाईम थोडा मॅनेज झाला तर बरं होईल ट्रिपवरती. मी आज विचार केला होता की सकाळला निघेल 7च्या जवळपास, आणि मी माहूरला 10 पर्यंत पोहोचेल, जेणेकरून मला ऊन नाही होणार. आणि 2 पर्यंत मी पूर्ण किल्ला वगैरे फिरून घेईल, असं कॅल्क्युलेशन्स होते. पण अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन्स अगर गोष्टी होत असेल तर काय ना, म्हणजे अनप्रेडिक्टेबल गोष्टी जगण्याचं काय महत्त्व ना. सो अशा प्रकारे आपली ट्रिप संपली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आणि गाडीने खूप सपोर्ट दिला आहे. गाडी आणि माझी सखी जी माझ्या साईडच्या सीटवरती बसून माझ्यासोबत या ट्रिपला होती, ती म्हणजे माझा ट्रायपॉड. मागच्या सीटवरती बाकी छोटे मोठे ट्रायपॉड आणि बाकी गोष्टी पडल्या, बॅग वगैरे. सो मागच्या गोष्टी दाखवू नाही शकत, कारण की सगळं असं पडलं आहे. घरी जाऊन थोडं आंघोळ करून आराम करणार. 2 दिवसापासून कंटिन्यू ट्रिपवरती आहो. एकटा असल्यामुळे काही वाटलं नाही, आपल्या हिशोबाने ब्रेक घेणं होत होतं. एवढं काही नाही. मित्र असते तर थोडी मजा आली असती, पण ठीक आहे ना, काही गोष्टी स्वतः एन्जॉय करणं पण गरजेचं राहते. सो तुम्ही पण नक्की अगर तुम्हाला कुठे जायचं असेल तर माहूर जाऊ शकता. आपल्या 3 शक्तिपीठमधलं एक महत्त्वाचं शक्तिपीठ आहे, जे 2ऱ्या नंबरवरती येते. सो अशा प्रकारे आता आपण आलो आहोत टोलवरती, आणि इथला टोल बघूया आपण. आणि टोल नंतर आपण लगेच पोहोचणार बरोबर, म्हणजे माझ्या घरी.